ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय 48. हिमालयाने पार्वतीचे कन्यादान केले. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, त्यानंतर गर्गमुनींच्या सांगण्यावरून हिमालयाने कन्यादानाचे कार्य आरंभले. वस्त्रालंकार घातलेली मेना हाती स्वर्णकलश घेऊन त्यांच्या उजव्या बाजूला बसली. शैलराजाने शिवजींना अर्घ्य व पाद्य दिले. चंदन, वस्त्रे आणि आभूषणे देऊन त्यांची पूजा केली. मग तो ब्राह्मणांना म्हणाला, कन्यादानाची वेळ जवळ आली आहे. तुम्ही तिथी, वार व देश इत्यादिकांचा उच्चार करून माझ्याकडून तसा कन्यादानाचा संकल्प करून घ्या. त्याप्रमाणे पुरोहित संकल्पाचा उच्चार करू लागले. तेव्हा हिमाद्री किंचित स्मित करून शिवजींना म्हणाला, रुद्रदेव, लग्न घटका भरत आली आहे. पार्वतीचे पाणी ग्रहण करण्यापूर्वी आपले नाव, कुळ, गोत्र, वंश, वेद व शाखा यांचा ब्राह्मणांना परिचय द्या. ते ऐकून शिवजी गंभीर झाले. काय उत्तर द्यावे हेच त्यांना समजेना. ते निरुत्तर झाले आहेत. ही गोष्ट तेथे उपस्थित असलेल्या सर्व श्रेष्ठ देवता, ऋषी, मुनी, सिद्ध, यक्ष, गंधर्व यांच्या तत्काळ लक्षात आली. तेव्हा तू शिवजींच्या साह्यार्थ वीणा वाजवू लागलास. ते पाहून विष्णू आदी देव म्हणाले, नारदजी, हे तुम्ही काय करत आहात? ही वीणा वाजवण्याची वेळ नव्हे. तरीही तू वीणा वाजवत राहिलास. तेव्हा हिमालयाला राहवले नाही. तो म्हणाला, हे ब्रह्मन, कृपया वीणा वाजवू नका. ही वेळ नाही. त्याने तुझ्या वीणेवर हात ठेवून ती थांबवली. तेव्हा तू शिवजींचे स्मरण केलेस व म्हणालास, पर्वतराज, येथे माझे वीणावादन हास्यास्पद वाटले ना? तसेच तूही शिवजींना मूर्खपणे कुळ, गोत्र इत्यादी संबंधाने जी माहिती विचारलीस तीही हास्यास्पदच आहे. शिवजी महेश्वर आहेत. त्यांच्याविषयी तुला काहीही माहिती नाही. असे असताना त्यांच्याशी काय बोलावे, काय बोलू नये, काय विचारावे, काय विचारू नये हे तुला कळायला हवे. असे प्रश्न विचारून तू सर्वांदेखत त्यांची थट्टा करत आहेस, हे लक्षात ठेव. शैलराज, शिवजींचे कुळगोत्र जाणण्यास ब्रह्मा विष्णूही समर्थ नाहीत. तेथे इतरांची काय कथा? ज्यांच्या एका दिवसात कोटी ब्रह्मदेव लयास जातात, त्या शिवजींचे तुला पार्वतीच्या तपोबलामुळे दर्शन झाले आहे, हे लक्षात घे. त्यांना कोणतेही रूप नाही. ते प्रकृतीच्या पलीकडे निर्गुण, निराकार, निर्विकार, परब्रह्म परमात्मा, मायाधीश आणि परात्पर परमेश्वर आहेत. ते स्वयंभू आहेत, स्वतंत्र आहेत. त्यांना कुठले नाव आणि कुठले कुळगोत्र. ते भक्तांसाठी फारच दयाळू आहेत. त्यांची इच्छा पुरवण्यासाठी ते निर्गुण असूनही सगुण होतात. निराकार असूनही सुंदर शरीर धारण करतात आणि अनाम असूनही अनेक नावांनी वावरतात. ते गोत्रहीन असूनही उत्तम गोत्राचे आहेत. कुलहीन असूनही कुलीन आहेत. पार्वतीने त्यांची वर्षानुवर्षे मनःपूर्वक आराधना केली. तिच्या तपश्चर्येमुळेच ते तुझे जावई होत आहेत, यात शंका नाही. या लीलाविहारी शिवजींनी चराचर विश्वालाच मोहित केले आहे. म्हणून कोणी कितीही विद्वान असला आणि कोणी कितीही बुद्धिमान असला तरी तो शिवजींना यथार्थ जाणू शकत नाही. हिमालया, लिंगाकार महादेवांचा आदी अंत कोणालाही लागला नाही आणि पुढेही लागणार नाही. त्यांचा अंत जाणून घेण्यासाठी श्रीहरी पाताळात खोल खोल गेले होते, पण शेवटी थकून भागून निरुपाय होऊन परत आले. जास्त काय सांगू? या शिवजींची माया इतकी दुस्तर आहे की ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यासह समस्त विश्व तिच्या अधीन आहे. कोणीही तिचे उल्लंघन करू शकत नाही. म्हणून वधूपिता या नात्याने तुला माझे एवढेच सांगणे आहे की शिवजींबद्दल फार विचार न करता कन्यादान कर. यांचे कुळ आणि गोत्र नादस्वरूप आहे. ते स्वतः नादमय आहेत आणि नाद शिवमय आहे.
म्हणून तू जेव्हा यांचे कुळगोत्र विचारलेस तेव्हा मी वीणा वाजवू लागलो. नारदा, तुझे बोलणे ऐकून हिमालयाचा विस्मय नाहीसा होऊन तो संतुष्ट झाला. सर्व देवतांनी आणि मुनींनी तुझे कौतुक करून तुला धन्यवाद दिले. शिवजी अजूनही गंभीर होते. तू त्यांची बाजू चतुराईने सांभाळलीस हे तेथील विद्वानांच्या लक्षात आले. ते प्रसन्न होऊन म्हणाले, ज्यांच्या आज्ञेने हे विशाल जग प्रकट झाले, जे परापर आत्मबोध स्वरूप नित्य नव्या लीला करणारे, परमसद्भावानेच जाणता येणारे आणि त्रैलोक्याचे स्वामी आहेत, त्या शिवजींचे आपल्याला प्रत्यक्ष दर्शन होत आहे, हे केवढे भाग्य. मग हे सर्व मिळून शिवजींचा जय जयकार करू लागले. तेव्हा वेळ होत चालली म्हणून तेथे असलेले मेरू आदी श्रेष्ठ पर्वत हिमालयाला उद्देशून म्हणाले, महाराज, आता फार विचार करू नका. उशीर केल्याने कार्यनाश होतो हे लक्षात घेऊन लवकरात लवकर कन्यादान करा. आपल्या बांधवांचे बोलणे ऐकून हिमालयाने व मेनेने पार्वतीचे विधीपूर्वक कन्यादान केले. त्यासमयी तो म्हणाला, हे परमेश्वर, ही माझी कन्या आज तुम्हाला देत आहे. हिचा पत्नी म्हणून स्वीकार करा. त्यावेळी पार्वतीचा हात शिवजींच्या हाती दिल्यावर त्याला अगदी प्रसन्न व कृतार्थ वाटले. शिवजींनीही पार्वतीचा भार्या म्हणून स्वीकार केला. मग लोकचारानुसार जमिनीला स्पर्श करून कोदात कस्मादात या मंत्राचा प्रेमपूर्वक उच्चार केला. त्यावेळी त्रैलोक्यात आनंदाला उधाण आले. शिवपार्वतीच्या जयकाराने पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्गलोक दुमदुमला. मंगलवाद्यांच्या निनादाने दशदिशा भरवून गेल्या. देवांच्या, ऋषींच्या आणि लोकांच्या मुखातून साधू साधू असे शब्द प्रकटले. गंधर्व प्रसन्नतेने गाऊ लागले. अप्सरा मग्न होऊन नाचू लागल्या. या मंगलमय विवाहाने सर्वांची मने आनंदित झाली होती. हिमालयाच्या नगरातील लोक या महोत्सवात उत्साहाने सहभागी झाले होते. त्यावेळी आम्हा देवांना झालेला आनंद कोणत्या शब्दात वर्णन करावा. असो, कन्यादानाचा विधी पूर्ण झाल्यावर शैलराज हिमालयाने भगवान शिवजींना रत्नजडित स्वर्णाभूषणे, रत्नजडित पात्रे, रत्नांनी भरलेली पात्रे, दूध देणाऱ्या 1,00,000 गायी, 1,00,000 सुसज्ज अश्व, 1,00,00,000 हत्ती, तितकेच स्वर्ण-रत्नजडित रथ, रत्नजडित आभूषणांनी विभूषित 1,00,000 दासी व इतरही अनेक मौल्यवान वस्तू दिल्या. अशा प्रकारे हिमालयाने गिरिजेने विधीपूर्वक कन्यादान करून आपल्या जीवनाचे सार्थक केले. त्या शुभप्रसंगी उपस्थित असलेल्या पर्वतांनीही पार्वतीचे पूजन करून शिवजींना विधीपूर्वक श्रेष्ठ उपहार दिले. त्यानंतर हिमालयाने यजुर्वेदीय माध्यंदिनी शाखेच्या स्तोत्रांनी शिवजींची मनःपूर्वक स्तुती केली. त्यांच्या आज्ञेनुसार श्रेष्ठ ऋषींनी शिवपार्वतीच्या मस्तकावर अभिषेक केला. त्यासमयी सर्वत्र आनंददायक महोत्सव होत होता. अध्याय 48 समाप्त. ओम नमः शिवाय.